दहशतीचा अंत करून परिवर्तनाची क्रांती घडवा. प्रभाग 9 आणि 10च्या सभेत आमदार अर्जुनराव खोतकर यांचे आवाहन. आज दिनांक 14 रोजी बुधवारी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात विशेषतः प्रभाग क्रमांक 8, 9 आणि 10 मध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे. जनतेच्या मनात असलेल्या या भीतीला आणि नाराजीला उत्तर देण्याची हीच योग्य वेळ आहे. सामान्यांचा आवाज दाबणाऱ्यांना रोखण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार सक्षम आहेत, असं रोखठोक प्रतिपादन माजी मंत्री आमदार अर्जुनराव खोतकर यांनी केलं आहे. मंगळवारी प्रभाग क्रमांक 9 आणि 10 मधील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ गांधी चमन इथं एका भव्य सभेचं आयोजन करण्यात आले होते. या सभेपूर्वी प्रभागातून काढण्यात आलेल्या रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. व्यासपीठावर प्रभाग क्रमांक 9 मधील उमेदवार रंजिता पाचफुले, शुभम टेकाळे, राखी ठाकूर तसेच प्रभाग 10 मधील उमेदवारांसह शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख भास्करराव अंबेकर, अनिरुद्ध खोतकर, युवा सेनेचे सचिव अभिमन्यू खोतकर, जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे, एजे बोराडे, अश्विन अंबेकर यांची उपस्थिती होती. जशास तसे उत्तर देव खोतकर. सभेला संबोधित करताना आमदार खोतकर यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की विष्णू पाचफुले यांच्यासारखे आश्वासक नेतृत्व शिवसेनेनं दिलं आहे. जनतेला सुरक्षित वाटावे आणि त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळावं हाच आमचा उद्देश आहे. जर कोणी दहशतीचं राजकारण करत असेल तर त्याला जशास तसं उत्तर देण्याची आमची पूर्ण तयारी आहे. आता बदल अटळ असून शिवसेनेचे सर्व उमेदवार बहुमतानं विजयी होतील. उमेदवार विष्णू पाचफुले यांनी आपल्या भाषणात प्रभागाच्या दुरावस्थेवर बोट ठेवले. आम्ही नवीन असलो तरी विकासाचा ठोस आराखडा आमच्याकडे आहे. ज्यांनी इतकी वर्ष केवळ सत्ता भोगली त्यांचं गर्वहरण करण्याची संधी आता मतदारांच्या हातात आहे. दगडापेक्षा वीट मऊ या भावनेतून जनतेनं आमच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय. मातंग मुक्ती सेनेचा पाठिंबा जाहीर. या सभेचे विशेष आकर्षण म्हणजे मातंग मुक्ती सेनेचे अशोक साबळे यांनी शहरातील शिवसेनेच्या सर्व 65 उमेदवारांना आपला पाठिंबा जाहीर घोषित केलाय. शहर विकासासाठी आणि सर्वसमावेशक राजकारणासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी यावेळी नमूद केले. या सभेला दोन्ही प्रभागातील जनतेसह शिवसेनेचे पदाधिकारी, मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते.